पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट नक्कीच सापडते. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. चांगली वस्तू, चांगली माणसे, चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नये. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ चांगली असेल तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं. जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कुणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि कुणी मनात शिरलं की प्रेम. हृदयाच्या रम्य बागेत प्रेमाच्या कोमल वेलीवर फुलणारे पुष्प म्हणजे मैत्री. खरं सांगू तुला, तुझं माझं नातं, मी दवबिंदू, तू गवताचं पातं. जगावं असं की मरणं अवघड होईल, हसावं असं की रडणं अवघड होईल, बोलणं असं असावं की कुणाशीही मैत्री करणं सोपं होईल, मैत्री टिकवावी अशी की तोडणं अवघड होईल. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो त्या आकाशाला विचारा. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं. केवड्याला फळ येत नाही, पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहून टाकतो. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. अहंकार विरहित लहान सेवा ही मोठीच असते. जर तुम्हाला मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. चांगले काम करायचे मनात आले की लगेच करून टाका. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण ती विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परत देताही येत नाही. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटेच राहाल. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरविते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरविते. आणि आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. आयुष्य जगण्यासाठी फक्त विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो याला अधिक महत्व आहे. गुलाबाला काटे असतात म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे कधीही उत्तम. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा खरा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू बनून चातकाची तहान भागविणे अधिक श्रेष्ठ. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो. कुणाला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंकावं. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.